मास्क लावायचा आहे। आता मास्क लावताना लोक बळजबरीने आपल्याला सांगावं लागतं मास्क लावा, तो आपल्या संरक्षणासाठी आहे आणि तो लावायचा म्हटल्यानंतर पूर्ण लावायचा आहे, नाकाच्या खाली नाही, नाक तोंड व्यवस्थित झाकलं गेलं पाहिजे असा मास्क लावायचा आहे। त्यानंतर आपल्याला काही लग्न समारंभाचा कार्यक्रम असेल तर तिथं जरी आपण गेलात, पहिल्यांदा तर त्या कार्यक्रमावर मर्यादा घातलेली आहे का तिथे किती संख्या असावी, पण आपण काय करतो 100-200 लोकांची तिथं मंजुरी असते, पण लग्नामध्ये आपले 1000-500 लोक होतात। 1000-500 लोक तुमचे होतात जरी झाले, पण सगळ्यांना त्या लग्नामध्ये मास्कची व्यवस्था करा, सॅनिटायझरची व्यवस्था करा, तर लोक आपले येणारे वराडी सुरक्षित राहतील। म्हणून आम्ही जर लग्नाच्या ठिकाणी जर आपण गेलात तर लग्नाच्या ठिकाणी आमच्या माता भगिनी असतात, तर लग्नाच्या ठिकाणी सुद्धा आम्ही अशी व्यवस्था करायची असं ठरवलेलं आहे का लग्नाच्या ठिकाणी गेल्यानंतर जे लग्नाचे गाणे असतात, मंडपाच्या दारी ग सईबाई ग बाई, मंडपाच्या दारी ग सईबाई लावा गे लावा बाई लावा, लावरे मास लावा बाई लावा ग लावा बाई लावा। तोंडावर मास्क लावायचे, सुरक्षित अंतर ठेवायचे, म्हणजे लग्नाचे गाणे सुद्धा इथून पुढे असे असले पाहिजे का त्यामध्ये आपल्याला त्याच्यातून ही कोरोनाची सूचना द्यायची आहे। आणि तोंडावर मास्क आपल्याला का लावायचा आहे तर तोंडामधून जी आपली थुंकी उडते अशी बारीक, ती थुंकी उडाल्यानंतर जर एखादा कोरोना बाधित व्यक्ती असेल तर ती थुंकी इतरांच्या जर कधी बाजूला पोहोचली त्याच्यातून तो विषाणू जाऊ शकतो, म्हणून आपल्याला तो मास्क लावायचा आहे। आणि आपण वराडी मंडळींना टोपी टावेल देण्यापेक्षा आपण तिथं टोपी टावेल नाही दिला तरी चालेल, पण आपल्याला मास्क द्यायचे। आणि जे पहिले आपण सेंट मारायचो बघा, गेटवर आपण लग्नात गेल्यानंतर पहिले असं सेंटचं मशीन असायचं, त्या सेंट ऐवजी आपल्याला आता सॅनिटायझर तिथं ठेवायचं आहे। आणि स्वागत जी टीम असते त्या स्वागत टीमला सांगायचं का प्रत्येक येणाऱ्या माणसाच्या हाताला सॅनिटायझर लावा, प्रत्येकाला टोपी टावेल देण्याऐवजी मास्कची व्यवस्था करा, अशी आपल्याला सुरक्षित अंतर पाळा, मास्कची व्यवस्था करा। आणि आपण सगळ्यांनी जे हात धुण्याचं आपल्याला सांगितलेलं आहे, आपले हात वेळोवेळी स्वच्छ करायचे। जो कोणताही साबण तुमच्या घरामध्ये असेल त्या साबणाने तुम्ही कमीत कमी 20 सेकंद तरी हात धुतले पाहिजे, असे 20 सेकंद तरी हात धुवा। आणि आपणही वाचा, आपल्या कुटुंबाला वाचवा, आपल्या गावाला वाचवा, आपल्या तालुक्याला वाचवा, आपल्या जिल्ह्याला वाचवा, आपल्या देशाला वाचवा।